गुड आफ्टरनून फ्रेंड्स. लक्ष द्या, आपण या आधीच्या लेक्चरमध्ये मोल कन्सेप्ट पाहिला होता. आता त्या बेसिसवर ज्या वेळेस आपण 12th स्टँडर्ड मधलं सेकंड चॅप्टर स्टार्ट करू सोल्युशन, त्यामध्ये काही कन्सेप्ट असे येणार आहेत की ते तुम्हाला माहित नसणार आहे, की जे तुमचं 11th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे पण तुम्हाला माहित नाहीये. तो कन्सेप्ट स्टार्ट करणार आहोत आपण आज. तो कन्सेप्ट आहे कॉन्सन्ट्रेशन. काय आहे तो? कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन. आता कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय याची पूर्ण माहिती आपण या लेक्चर मध्ये घेणार आहोत. आता व्हॉट इज मीन बाय कॉन्सन्ट्रेशन? कॉन्सन्ट्रेशन ही टर्म डिफाईन कशी होते आणि कशा पद्धतीनं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करतात. लक्ष द्या. आता कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याच्या मेन 6 मेथड्स आहेत, किंवा किती प्रमाणात किती, काय प्रमाणात काय. मग अशा पद्धतीनं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, कॉन्सन्ट्रेशनची एक डेफिनेशन तयार केली सायंटिस्ट लोकांनी. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन मीन्स द अमाउंट ऑफ द specific amount of substance किंवा सोल्यूट म्हणू आपल्याला. स्पेसिफिक अमाउंट ऑफ सोल्यूट dissolve in specific amount of solvent. म्हणजे स्पेसिफिक अमाउंट ऑफ सोल्यूट dissolve in a specific amount of solvent is called as concentration. Is called as specific amount of solute dissolve in a specific amount of solvent is called as is called as concentration. Concentration म्हणजे एक स्पेसिफिक अमाउंट सोल्यूटचा स्पेसिफिक अमाउंट ऑफ सॉलिड मध्ये टाकून जातो आपण. म्हणजे पहा, समजा एक बीकर आहे. समजा काय आहे? एक बीकर. या बीकर मध्ये स्पेसिफिक अमाउंट ऑफ सॉल्वंट प्रेझेंट आहे. आपण जस्ट लाईक वॉटर घेऊ. स्पेसिफिक अमाउंट ऑफ सॉल्वंट. आता याच्यामध्ये आपण हे किती आहे? 1 लिटर. याच्यामध्ये आपण 1 ग्राम शुगर ऍड करून आलो. 1 ग्राम ऑफ शुगर काय करून आपण याच्यामध्ये ऍड करून आलो. म्हणजे काय आलं? स्पेसिफिक अमाउंट ऑफ सोल्यूट dissolve in a specific amount of solvent. Specific amount of solute dissolve in a specific amount of solvent is called as concentration. Concentration म्हणजे एखादी विशिष्ट वस्तू, विशिष्ट त्याचं वजन एका विशिष्ट सॉल्वंट मध्ये टाकली असतात, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहित पडते. कॉन्सन्ट्रेशन मे बी एक्सप्रेस इन 6 ways. Concentration may be expressed in a 6 ways. ते 6 वेज आहेत कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याचे. कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याचे 6 वेज कोणकोणते आहेत? वेज 2 एक्सप्रेस कॉन्सन्ट्रेशन. ways to express concentration. कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याचे किती वेज आहेत? 6 वेज आहेत. त्यामध्ये नंबर फर्स्ट % बाय मास. नंबर सेकंड % बाय व्हॉल्यूम. Number third,
molarity. Number 4, molality. Number 5, normality. आणि नंबर 6 आहे मोल फ्रॅक्शन. म्हणजे या 6 पद्धतीनं आपण एखाद्या सोल्यूटचं म्हणा किंवा एखाद्या सॉल्व्हंटचं म्हणा कॉन्सन्ट्रेशन मेजर करू शकतो. नंबर पर्सेंट बाय मास, याचं डिनोटेशन आहे. म्हणजे याला डिनोट करतात W बाय W न, वेट बाय वेट, पर्सेंट बाय मास. याला V बाय V न, व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. मोलॅरिटीला कॅपिटल M, मोलॅरिटीला स्मॉल m, नॉर्मॅलिटीला कॅपिटल N आणि मोल फ्रॅक्शनला झाय, त्याला आपण X म्हणतो. झाय ग्रीक वर्ड मध्ये आहे आणि आपण त्याला काय म्हणतो X. पाहता कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन म्हणजे द स्पेसिफिक अमाउंट ऑफ सोल्यूट dissolved in a specific amount of solvent is called as concentration. The specific amount of solute dissolved in a specific amount of solvent is called as concentration. Concentration may be expressed in two following 6 ways. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट म्हणा किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्व्हंट म्हणा, हे एक्सप्रेस करतात या 6 मेथडनी. नंबर फर्स्ट मेथड आहे पर्सेंट बाय मास. त्याच्या मासचं पर्सेंटेज घेऊन आपण कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करू शकतो. नंतर त्याच्या व्हॉल्यूमचं, समजा आता जो सबस्टन्स आहे तो सबस्टन्स सॉलिड मध्ये प्रेझेंट नाही आहे, लिक्विड मध्ये प्रेझेंट आहे किंवा गॅस मध्ये प्रेझेंट आहे, तर आपण पर्सेंट बाय मास घेत नाही. कारण लिक्विड व्हॉल्यूम मध्ये आणि गॅस सुद्धा व्हॉल्यूम मध्ये मोजतो आपण. मग त्या कारणानं पर्सेंट बाय व्हॉल्यूम सेकंड मेथड. नंतर मोलॅरिटी थर्ड मेथड, मोलॅरिटी फोर्थ मेथड, नॉर्मॅलिटी फिफ्थ मेथड आणि मोल फ्रॅक्शन 6 मेथड. आता 1 बाय 1 आपण एक्सप्रेस करू. 1 बाय 1 आपण एक्सप्रेस करू कॉन्सन्ट्रेशनचे 6 वेज. नंबर फर्स्ट वेज आहे पर्सेंट बाय मास. नंबर फर्स्ट वेज पर्सेंट बाय मास. लक्ष द्या, आता फर्स्ट वे आहे पर्सेंट बाय मास. पर्सेंट बाय मास म्हणजे काय? पर्सेंट बाय मास W बाय W. आता याला डिफाइन कसं करतात पहा. द मास ऑफ सोल्यूट, the ratio of mass of solute and mass of solution multiplied by hundred is called percent by mass. It is denoted by W by W, percent by mass.
पर्सेंट बाय मास म्हणजे हा रेशिओ आहे. काय हा रेशिओ? मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन into 100 is called as percent by mass. It is formulated as W by W equal to weight of solute upon weight of solvent. इथं आपण सॉल्व्हंट करू. मल्टिप्लाइड बाय 100. याला म्हणतात पर्सेंट बाय मास. याला काय म्हणतात? पर्सेंट बाय मास. आपण फर्स्ट कॉन्सन्ट्रेशनची टाईप पाहिली ती आहे पर्सेंट बाय मास. द रेशिओ ऑफ मास ऑफ solute and mass of solution multiplied by 100 is called as percent by mass. It is denoted by W by W. हा W by W denote होते. It is formulated as W by W equal to mass of solute upon mass of solvent into 100. या फॉर्म्युल्यानं आपण कोणतेही पर्सेंट बाय मासचा प्रॉब्लेम म्हणजे करू शकतो. हा फॉर्म्युला आहे कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याचा, पर्सेंट बाय मास. पर्सेंट बाय मास. आता पर्सेंट बाय मास वर एखादा प्रॉब्लेम बघू आपण. लक्ष द्या, फॉर्म्युला आपल्याला मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन. तर तुम्हाला प्रॉब्लेम असा येणार, कॅल्क्युलेट पर्सेंट बाय मास of solute having 12 gram percent of mass of 12 gram of solute dissolve in 72 gram of solvent. तुम्हाला पर्सेंटेज बाय मास काढायचा आहे. तर पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे? फॉर्म्युल्यानुसार आपल्याला पाहिजे मास ऑफ सोल्यूट, नंतर पाहिजे मास ऑफ सॉल्व्हंट. मास ऑफ सोल्यूट पाहिजे, नंतर मास ऑफ सॉल्व्हंट पाहिजे. ह्या दोन गोष्टी आहेत आपल्या जवळ. काय करायला लागते आपल्याला? गिवन काय आहे? मास ऑफ सोल्यूट. मास ऑफ सोल्यूट इक्वल टू किती आहे? 12 ग्राम. मास ऑफ सॉल्व्हंट किती आहे? मास ऑफ सॉल्व्हंट इक्वल टू किती ग्राम आहे? 72 ग्राम. आता therefore mass of solution equal to 12 gram plus 72 gram equal to किती ते पावरा 84 gram. Therefore now percent by mass equal to mass of solute upon mass of solution into 100 equal to mass of solute काय आहे? mass of solute आहे 12 ग्राम upon 84 ग्राम into 100. आता इक्वल टू काय ना 1200 किंवा मग असं करा 12 एक 12 12 सकम 72 12 84 म्हणजे 100 अपॉन 7
जर डिवायडेशन केलं आपण तर 7 एक 7, हातचे आले 3, 7 चूक 28, हातचे आले 2, 7 दुनी 14, हातचे आले 6, 7 ते 8 56, हातचे आले 4, 7 5 35%. म्हणजे अशा प्रकारे पर्सेंट बाय मास आपण काढू शकतो. काय विचारलं तुम्हाला? कॅल्क्युलेट पर्सेंट बाय मास ऑफ 12 ग्राम ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन 72 ग्राम ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे पर्सेंट बाय मास काढायचं आहे तुम्हाला कुणाचं? 12 ग्राम सोल्यूटचं जो डिझॉल्व केलेला आहे 72 ग्राम ऑफ सॉल्व्हंट मध्ये. आता अशा प्रकारे तुम्ही पर्सेंट बाय मास काढू शकता कोणत्याही एलिमेंटचं. मास ऑफ सोल्युशन, मास ऑफ सोल्यूट आणि मल्टिप्लाइड बाय 100. आता बघा व्हॉल्यूम, पर्सेंट बाय व्हॉल्यूम कसा काढायचा? पर्सेंट बाय व्हॉल्यूम. सेकंड टर्म आहे आपली पर्सेंट बाय व्हॉल्यूम. कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याची सेकंड पद्धत पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. फॉर्म्युलेनुसारच आपण एक्सप्लेन करू किंवा डिफाइन करू. काय? द व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट, द व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन is called percent by volume. It is denoted by V by V. म्हणजे the mass of solute dissolved in the volume of solute dissolved in volume of solution is called as percent by volume. लक्ष द्या का? मल्टिप्लाय हे राहिलं आपलं ऑफ सोल्युशन मल्टिप्लाइड by 100 is called percent by volume. It is denoted by V by V. मग काय येणार? V by V equal to volume of solute upon volume of solution multiplied by 100. जिथं मास होतं तिथं फक्त काय केलं आपण? व्हॉल्यूम केलं, दुसरं काहीच केलं नाही. मास व्हॉल्यूम. आता मास व्हॉल्यूमचा फॉर्म्युला का बरं सेम आहे? कारण दोन गोष्टीवर. पहिली गोष्ट अशी म्हणजे समजा एखादा सबस्टन्स तुम्हाला सॉलिड मध्ये दिलेला नाहीये, तो लिक्विड मध्ये दिलेला आहे, तर त्याचं कसं करायचं? म्हणजे मग आपल्याला व्हॉल्यूम घ्यायला लागेल. मग मासच्या ऐवजी काय घेतलं आपण? व्हॉल्यूम. आता अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे आणि याचा अलग प्रकारचा जो फॉर्म्युला अलग थोडा तो कसा आहे की मास फक्त मासच्या ठिकाणी व्हॉल्यूम आहे, दुसरं कोणत्याच प्रकारची यात नाही. पर्सेंट बाय व्हॉल्यूम फॉर्म्युला आहे. नंतर गणित कसं आहे? एखादं एक्झाम्पल पाहू याच्यावर, प्रॉब्लेम पाहू एखादा याच्यावर. लक्ष द्या. प्रॉब्लेम आहे कॅल्क्युलेट percent by volume of 250 centimeter cube of solute dissolved in 750 centimeter cube of solvent. मग काय करायचं? व्हॉल्यूम ऑफ
solute equal to 250 centimeter cube. Volume of solvent equal to 750 centimeter cube. Therefore, volume of solution equal to 250 plus 750 equal to 1000 centimeter cube. आता इथं ऍड काउंट केला आपण व्हॉल्यूम, कारण दोन्हीही सेंटीमीटर क्यूब मध्ये आहे. समजा पहिला ग्राम मध्ये असता आणि दुसरा जर सेंटीमीटर क्यूब मध्ये म्हणजे असता तर याची ऍडिशन झाली नसती, कारण एक सॉल्व्हंट एक सॉलिड मध्ये आहे आणि एक लिक्विड मध्ये आहे, त्याची ऍडिशन होत नाही. बरं, व्हॉल्यूमची कधी ऍडिशन होत नाही, पण दोन्हीही एका फेज मध्ये आहेत. एका फेज मध्ये म्हणजे एका स्टेट मध्ये आहे. हा बी लिक्विड मध्ये आहे, हा बी लिक्विड मध्ये आहे. युनिट सांगते, युनिट सेम असलं की ऍडिशन चालते, युनिट सेम जर नसेल तर ऍडिशन चालत नाही. मग काय इन देअरफॉर पर्सेंट बाय व्हॉल्यूम इक्वल टू काय ना व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 100 इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट किती आहे रे 250 अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन 1000 इंटू 100. 1 2 3 1 2 3 कटले किती येईल 25%. अशा प्रकारे तुम्ही व्हॉल्यूम काढू शकता पर्सेंट बाय व्हॉल्यूम. पहा आपण आतापर्यंत दोन क्वांटिटीज पाहिल्या. आतापर्यंत आपण किती क्वांटिटीज पाहिल्या 2. आतापर्यंत आपण 2 क्वांटिटीज पाहिल्या. पहिली क्वांटिटी कोणती पाहिली? पहिली क्वांटिटी पाहिली आपण कोणती पाहिली? पहिली क्वांटिटी पाहिली आपण मास पर्सेंट बाय मास. दुसरी क्वांटिटी कोणती पाहिली? पर्सेंट बाय व्हॉल्यूम. आता मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे तिसरी आहे, कारण त्या तिसरीवर तुमचं 12वीचं डिपेंड आहे. ह्या दोन ज्या आहेत ह्या दोन तुम्हाला समजतात म्हणजे कसं आहे पर्सेंट बाय मास पर्सेंट बाय व्हॉल्यूम. परंतु आता तिसरी जी आहे ती तिसरी मोस्ट इम्पॉर्टंट आहे कॉन्सन्ट्रेशनची प्रॉपर्टी. त्याला आपण म्हणतो मोलॅरिटी. त्याला काय म्हणतो आपण? मोलॅरिटी. ते पाहूया तिसरी काय असते. तिसरी कोणती आहे तर मोलॅरिटी. आता मोलॅरिटी कशी पाहायचं पहा. नंबर 3 कॉन्सन्ट्रेशनचा पार्ट नंबर 3 मोलॅरिटी. कॉन्सन्ट्रेशनचा पार्ट नंबर 3 मोलॅरिटी. मोलॅरिटी. थर्ड पार्ट कॅपिटल एम. आता पहा याची व्याख्या कशी आहे. व्याख्या अशी आहे number of moles of solute dissolve in 1 liter of solution is called molarity. Number of moles of solute dissolved in 1 liter of solution is called as molarity. Number of moles of solute dissolved in 1 liter of solution is called as molarity. लक्ष द्या हा. Number of moles of solute dissolved in 1 liter of solution is called as molarity. It is denoted by capital M. capital M नी ही डिनोट करतात.
नंतर पहा देअरफोर कॅपिटल एम इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर. Number of moles of solute upon volume of solution in liter, and the unit of molarity is mole per liter किंवा dm cube or mole per liter. Let's get concept number first. The number of moles of solute dissolved in 1 liter of solution. The number of moles of solute dissolved in 1 liter of solution is called molarity. It is denoted by capital M. It is denoted by capital M. Capital M equal to number of moles of solute upon volume of solution in liter. हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. नंतर and the unit of molarity is mole per dm cube. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट चे युनिट मोल आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन एक तर डीएम क्यूब मध्ये एक तर लिटर मध्ये मोजतात, म्हणून युनिट काय आहे मोल पर लिटर. काय युनिट आहे मोल पर लिटर. डेफिनेशन लक्षात ठेवा. द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिसॉल्व इन 1 liter of solution. The number of moles of solute dissolve in 1 liter of the solution. The number of moles of solute dissolve in 1 liter of the solution is called as molarity. It is denoted by capital M. Therefore, capital M equal to number of moles of solute upon volume of solution in liter, and the unit of molarity is mole per dm cube or mole per liter. अशा पद्धतीनं ही झाली तिसरी टर्म कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याची. याच्यावरचं जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम खूप महत्वाचा आहे, कारण कसं आहे की दोन्हीही गोष्टी महत्वाच्या आहेत. यात मोलॅरिटी आणि मोलॅरिटी याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते पाहिजे फक्त. मी याचे प्रॉब्लेम आता इथून जे प्रॉब्लेम लागतात ते आपण नंतर घेऊ. मोलॅरिटीचे आणि मोल फ्रॅक्शनचे. नॉर्मॅलिटी तुम्हाला फक्त त्याचं डेफिनेशन म्हणजे हे आहे, फक्त नाव आहे नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी तुम्हाला सिलेबस मध्ये नाही, फक्त आपण आहे 6वा कॉन्सन्ट्रेशनचा प्रकार म्हणून तो लिहिला, तो आपण इथे एक्सप्लेन करणार नाही. आता मोलॅरिटी आणि मोल फ्रॅक्शन या तिघांचे प्रॉब्लेम आपण सोबत घेऊ. पहा लक्ष द्या. मोलॅरिटी म्हणजे काय? द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट dissolved in 1 liter of solution is called as molarity. It is denoted by capital M. Capital M equal to number of moles of solute upon volume of solution in liter, and the unit of molarity is mole per dm cube or mole per liter. अशा पद्धतीनं आपल्याला 3 कन्सेप्ट भेटल्यास आपण पहिला कन्सेप्ट पाहिला. पहिला कन्सेप्ट कोणता होता? पहिला कन्सेप्ट होता आपला पर्सेंट बाय मास. पहिले कॉन्सन्ट्रेशनची डेफिनेशन पाहिली आपण. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? अ स्पेसिफिक अमाउंट ऑफ सोल्यूट डिसॉल्व इन अ स्पेसिफिक अमाउंट ऑफ सॉल्व्हंट इज कॉल्ड ऍज कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. म्हणजे किती प्रमाणात सोल्यूट तुम्ही किती प्रमाणात सॉल्व्हंट मध्ये ऍड करता याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन. याला काय म्हणतात? कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन झाल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन मे बी एक्सप्रेस इन द 6 ways. नंबर फर्स्ट percent by mass, number second percent by volume, number third molarity, number fourth molality, number fifth normality, number 6 mole fraction. आता बघा
पर्सेंट बाय मास. पर्सेंट बाय मास म्हणजे काय? पर्सेंट बाय मास म्हणजे द मास ऑफ सोल्यूट, द रेशिओ ऑफ मास ऑफ सोल्यूट अँड मास ऑफ सॉल्वंट इज कॉल्ड द मास ऑफ सोल्युशन इंटू 100 इज कॉल्ड एज पर्सेंट बाय मास. तुम्हाला मी एक्सप्लेन करून दिलंच ते. नंतर पर्सेंट बाय व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट वरते, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन खाली आणि मल्टिप्लाइड बाय 100. नंतर थर्ड नंबरचा कन्सेप्ट आपण पाहिला मोलॅरिटी. मोलॅरिटी म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन 1 liter ऑफ सोल्युशन इज कॉल्ड एज मोलॅरिटी. इट इज डिनोटेड बाय capital M. Capital M equal to number of moles of solute upon volume of solution in liter. And the unit of molarity is mole per dm cube or mole per liter. ह्या 3 कन्सेप्ट आपण पाहिल्या. उद्या आपण अजून 2 कन्सेप्ट पाहणार आहोत आणि याच्यावरचे जेवढे होतील तेवढे प्रॉब्लेम पाहणार आहोत. आज साठी फक्त 3 कन्सेप्ट लक्षात ठेवा. आपण कॉन्सन्ट्रेशन पाहिलं. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे द स्पेसिफिक अमाउंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ह इन अ स्पेसिफिक अमाउंट ऑफ सॉल्वंट इज कॉल्ड एज कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याच्या 6 मेथड आहेत. नंबर फर्स्ट पर्सेंटेज बाय मास, नंबर सेकंड पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, नंबर थर्ड मोलॅरिटी, नंबर फोर्थ मोलॅलिटी, नंबर फिफ्थ नॉर्मॅलिटी, नंबर 6 मोल फ्रॅक्शन. त्यामध्ये आपण पहिल्यांदा स्टार्टिंगला काय पाहिलं? पर्सेंटेज बाय मास. सेकंड नंबरला आपण पाहिलं पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम आणि थर्ड नंबरला आपण पाहिलं मोलॅरिटी. आता ते 2 कॉन्सेप्ट आहेत. नॉर्मॅलिटी आपण इथे घेणार नाहीये. मोल फ्रॅक्शन आणि मोलॅलिटी हे कॉन्सेप्ट आपण उद्याला इथं सविस्तर पाहू. आजच्या क्लाससाठी एवढंच. बाकीचं आपण उद्या पाहू. ओके.